लूकाची चोकटली खबर 7वा अध्याय. येसू आपणाचे समदे गोष्टींता माणसांले सांगून झाल्यावर येसू कपेर्नहूम मनवचे शहरात आला. तेथी रोमचे 100 जण सैनिकांचे अधिकारीचा लाडाचा नौकर एकला रोगाना मरवटे एकला. रोमचे 100 जण सैनिकांचा अधिकारी येसूचे बारेत ऐकून येसू येऊन 100 जण सैनिकांचे अधिकारीचे नौकराता चोकट कराव म्हणून येसू पूसवसाठी युदनांचे मोठलेवाल्यांता येसूच्या जवळ धाडला. त्यांनी येसूच्या जवळ येऊन त्याता पायपोटी केले. तुझकून हे मदत घेवासाठी त्यालेस अर्हत आहे. रोमचे 100 जण सैनिकांचा अधिकारी आमचे माणसांता प्रेम करून आम्हाले युदन मीरवचे जागेता ठोस बांधून दिला म्हणून सांगून खूप पायपोटी केले. तव येसू त्याहन संगेला. येसू ते घराजवळ आल्यावर रोमचे 100 जण सैनिकांचा अधिकारी आपले काही जण दोस्तांता त्याजवळ धाडून त्यांच्याकून येसूले हे रकमीना सांगवाव लावला, प्रभू तकलीफ होऊ नको. तू माझे घराचे अंदर येवले काही माले अर्हत नाही. तुझ्याजवळ मी येवसाठी काही अर्हत नाही म्हणून म्हणलो. पण माझा नौकरदार चोकट होवो म्हणून तू गोष्ट म्हणले नस. माझा नौकरदार चोकट होते हे माले ठावास. कहा म्हणले ना मी काही अधिकारचे खालता राहावचा वालास. माझे हाता खालता सैनिक आहे ते. मी एकता जाय म्हणले ना जाते आणि एकता ये म्हणले ना येते. माझे नौकरता हे काम कर म्हणले ना करते. येसू हे गोष्टी ऐकून हे माणसाचे बारेत अवचित होऊन आपणाचे मांग येवचे माणसांचे मांदिता देखून तुम्हाले मी सांगवता काय म्हणले ना, इस्रायलचे माणसांपा कोणालेच रहो इतका घट विश्वास राहावचा मी नाही देखलो म्हणला. धारलेले वाले घरी फिरून येऊन तो नौकर सुधरून राहावचा देखले. दुसरे रोज येसू नाईनी मनवचे गावी गेला. त्याचे संगा त्याच्या शिष्याना आणि खूप जुग माणसांची मांदी काय गेली. तव येसू हे गावाच्या सीवेपा आल्यावर काही जना मेलेले वालेता धुवरून आणतायत. मेलेला वाला त्याचे माईले एकलाच एक पोरगा ते रांडवीन होये. तीच संकाय गाववाले खूप गुबड होऊन येत ते. प्रभू तीत देखून तीजवर जीव दुखवून तीता लढू नको म्हणला. जवळ येऊन सकुलिता हा बुल्ला. सकुलिता धुवरावचे वाले उभं झाले. तव थो बापू उठ म्हणून तुले सांगतो म्हणतानीस तवा मेलेला वाला उठून बसून बोलावले सुरू केला. येसू त्याता त्याचे माईले देला. तवा सगरी भिवून भगवंतकून मोठा प्रवक्ता आमच्या मदत येऊन हाये. भगवंत त्याचे माणसांले दर्शन देऊन हाये म्हणून भगवंतता स्तुती केले. येसूचे बारेतले हे कैपात युदया अनेक सिरमुट राहावचे समदे प्रांतालंपा पगुरली. योहानच्या शिष्याना हे समदे घटनेंता योहानले सांगले. तव योहान आपणाच्या शिष्यानांपणू दोघांत बोलवून त्याहांता येसू पधाडून असा पूस म्हणून त्याहानले सांगला, येवचा ख्रिस्तू तू सोयीस की आम्ही अनेकासाठी रस्ता देख न की हे माणसा येसूच्या जवळ येऊन असं म्हणले, बाप्तिजम देवाचा योहान हमता तुझे जवळ धाडून ख्रिस्तू तू सोयीस की नाही तो अनेकासाठी आम्ही वाट देख न की म्हणून पूसा म्हणला. थेस वक्ती येसू रोगवाल्यांता अनेक झुरूत राहावचेंता अनेक भूत धरले वाल्यांता कितीको जणांता चोकट करताय आणि कितीको जण गुडगेवाले चोकट होऊन देखव शकतायत. तव येसू योहानपणू आलेवाल्यांले असं जवाब दिला, तुम्ही फिरून जाऊन देखलेंता ऐकलेंता योहानले सांगा. गुडगेवाले देखव शकतायत, लंगडे चालव शकतायत, खोडरोगवाले चोकट होत आहेत, चेवडेवाले ऐकू शकतायत, मेलेवाले फिरून उठतायत,
गरीब वाल्यांले चोकोटली खबर प्रचार होत आहे। माझे बारेत अनमन नाही होवचे वाले भगवंतकून आशीर्वाद घेतलेले वाले। योहान धारलेले वाले येसूच्या जवळून निघून गेल्यावर येसू योहानचे बारेत माणसांचे मान दिले असं सांगाव सुरू केला। तुम्ही काय देखाव रानात गेल्या वारेनं हालावचे गवत की नाही तो काय देखाव गेल्या भारीतले कपडे लावून राहावचे माणसं की हे देख खूप भारीतले कपडे लावून दुकानं राहावचे वाले राजांचे घरांपा राहते तो तुम्ही काय देखाव म्हणून गेल्या प्रवक्ता की हो तो प्रवक्तास हे गोष्टीले आलेन तो प्रवक्ता दुन काही मोठास म्हणून मी तुम्हाला सांगताव। योहानच्या बारेत हे गोष्टी भगवंताचे वचनीपा लिहून राहिले। हे देख तुझे पुढा माझे खबऱ्यात धाडताव तो तुझे पुढा तुझे रस्ते तयार करते। मी तुम्हाला सांगावचं काय म्हणले ना बाया जन्म दिले वालेंपा योहानदून मोठा कोणी नाही झालेन तरी भगवंतचे राजवाडे पा कमी वाला योहानदून काही मोठास। ते ऐकून माणसं समधी अनेक टॅक्स वसूल करावचे वाले काही भगवंत न्यायवालाच होये म्हणून उपतम झाले। कहा म्हणले ना त्याचे अंधी योहान दिलेला बाप्तिजम त्याने घेतले पण परिशयना अनेक खानुनीत बोध करावचे वाले योहानकून बाप्तिजम नाही घेतले। कहा म्हणले ना त्यांचे बारेतली भगवंतचे उद्देशता ढगलून दिले म्हणून येसू असं म्हणला हे पिढीचे माणसांता कसूनचे वाल्यांसंग पोलस्तम करू त्याहानी कोणाची वनी आहेत त्याहानी असं हाय ते लहानले पोरा बाजारातले वाड्यांप बसून एका संग एकला हाक देऊन असं सांगतेत तुम्हाला पाऊल वाजूलपणी तुम्ही नाचले नाही लढवचं गाणं गायलूपणी तुम्ही लल्ले नाही। कहा म्हणले ना योहान येऊन भाकेर नाही खाल्ला अंगुरांचा रस नाही पिल्ला त्याता भूत धरला म्हणून तुम्ही म्हणल्या माणसाचा लेख खवूत पिवूत आला म्हणून तुम्ही माता खादोडा पिदोडा टॅक्स वसूल करावचनले पापीननले दोस्त म्हणून म्हणता पण ज्ञान धरून चालवचे वाल्यांकून ज्ञान खरस होई म्हणून सुबूत होते। परिशयनम पण एकला येसुता आपणाच्या घरात खवाव बोलूला तो ते परिशयचे घरी जाऊन खवाव बसला। येसू ते परिशयचे घरी खवावले बसून राहावचा ते गावातली पापिष्टी बाई ते घटना चोवून एके बुड्डीपा खूप भारीतला अत्तर धरून ती आली येसूचे मागा त्याचे पायांजवळ उभं होऊन ते लढूत राहिली ती जे डोऱ्यांचे आसूंकून त्याचे पायांत भिजवून ते आपणाचे डोळ्याचे केसांकून त्याचे पायांत पुसून पायांत चुमून ते अत्तरू पायांले लावली। येसूत बोलावलेला परिशया हे समद देखून आपणाच्या मनात आपण असं म्हणला एक मोक हो माणूस प्रवक्त झाले ना त्यात हा बोललेली कोणो कसूनची यो ओळखून राहते हे बाई पापिष्टी होये। त्यासाठी येसू त्याचे सोसांले जवाब देऊत त्या संग सिमोन तुले एक गोष्ट सांगावची हाये म्हणून म्हणतानी तव तो मास्तरा सांग म्हणला तव येसू असं म्हणला उष्ण देवाचा एकला दोघांले उष्ण दिला त्या पण एकला 500 चांदीचे बिल्ले बाकी हाये आणि एकला 50 चांदीचे बिल्ले बाकी हाये ते बाकी खंडवासाठी ते दोघांपा काहीच नाही राहिला म्हणून ते दोघांता माफी केला। त्यासाठी हे दोघंपणू त्यात कोण जास्त प्रेम करते सांग म्हणून पूछला। त्यासाठी सिमोन तो कोणात जास्त माफी करते यो तोच म्हणून माले समजताय म्हणून सांगतानी तव येसू तू बरोबरच सांगलास म्हणून म्हणला। तव येसू ते बाईकोड फिरून सिमोन संग असं म्हणला हे बाई तर देख मी तुझे घरी आलो पण पाय धुवू काही पाणी नाही दिलास। हे बाई तो आपणाचे डोऱ्यांचे आसूंकून माझे पायांत भिजवून आपणाचे डोळ्याचे केसांकून पुसली। तू माता नाही चुमलास पण मी भीतर आले पण
हे बाई, माझे पायंत चुमवचा बंद नाही केली. तू तेलाना माझे डोयता अभिषेक नाही केलास, पण हे बाई माझे पायांले अत्तरना अभिषेक केली. त्यासाठी तिचे खूप चूक पाप माफी झाले. कहा म्हणले ना, ते चूक प्रेम केली म्हणून तुले सांगताव. कोणाले तो जरासी माफी होते की तो जरासीच प्रेम करते म्हणून सांगला. तब येसू तुझे पाप माफी होऊन हायते म्हणून ते बाईले सांगला. तो त्या संग खवाव बसले वाले पापांत माफी करवचा हो कोण होये म्हणून त्याहांचे मनात त्याहाने मनवले सुरू केले. पण येसू ते बाईले असं सांगला, तुझं विश्वासूस तू तर रक्षण केला, शांतीनं जाय.